हे घ्या. मला ना आता खरंच खूप भारी वाटतंय. अमोलचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आलेत आणि आता त्याला बरं सुद्धा वाटतंय. मला पण जरा काळजी वाटली होती, पण रिपोर्ट्स पाहिले या ठिकाणी आणि जीवात जीव आला बघ. तुम्हाला तर नुसती काळजी वाटत होती. माझ्या तर पायाखालची जमीन सरकली होती. किती घाबरले होते मी. हो रुपाली, पण सुदैवानं अमोल बरा आहे, त्यामुळे तू नको काळजी करूस. अहो मी ना अमोलसाठी देवाला नवस बोलले होते. तो फेडावा लागेल आता आपल्याला. काय नवस बोलली होतीस? हेच की अमोलला लवकर बरं वाटू देत, मी तुझा जागर घालेन. अगं मग चांगलं आहे की, त्यामुळे घरात शुभकार्य होईल. हो, आणि अमोलवरची सगळी संकट सुद्धा नाहीशी होतील. मी बोलतो अपर्णा आणि अर्जुन सोबत. बोला आणि त्यांना तयार करा. आता माझ्या मनात कसलीच भीती नाही. रुपाली, मी मगाशी तुला विचारणार होतो. अमोल आजारी पडला तेव्हा सगळे टेन्शनमध्ये होते, पण तू टेन्शन बरोबर बिथरलेली वाटलीस मला. काय झाले नक्की? अहो अमोल आजारी त्यामुळं. हो, पण त्याच्या या अवस्थेला तू स्वतःला जबाबदार धरतीयस असं जाणवत होतं तुझ्या बोलण्यात. तू म्हणत होतीस की अमोल जर लवकर बरा नाही झाला तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. असं का? अहो अमोलच्या शाळेत मीटिंगला मी गेले ना, त्याच्यामुळे अपर्णा आणि भाऊजींच्यात वाद झाले. मला असं वाटलं की अमोलने त्याचं टेन्शन घेतले म्हणून तो आजारी पडला की काय, आणि त्यांच्यात भांडणं माझ्यामुळेच झाली ना. असं काही नाहीये रुपाली. हे बघ, या ठिकाणी तू अमोलच्या शाळेत गेलीस हे चांगलंच झालं. उलट अपर्णाची उणीव भरून काढलीस तू. अहो हे खरे, पण आपण या घरात अशा प्रकारे राहायला आलो त्यामुळे सगळेच आपल्यावर नाराज आहेत. त्यामुळं मला असं वाटलं की माझ्यामुळं त्यांच्यात भांडणं झाली. खरं तर आपण इकडे आलो नसतो ना तर यातलं काहीच घडलं नसतं. तू उगाच काळजी करतेस. हे बघ, आपण इथं राहायला आलो ते अमोलच्या मर्जीनं, आणि आता तो ठीक आहे. त्यामुळे तू उगाच स्वतःला दोष देणं थांबव. शांत हो जरा. त्याला तसं नव्हतं म्हणायचं. हे बघ, अमोल दवाखान्यात होता का नाही, डॉक्टरांनी काहीतरी पथ्य सांगितलं असेल त्याला, मग त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायला लागेल असं म्हणायचंय त्याला. ठीक आहे बापू, थँक्यू. बापू, मी काय म्हणतो, पण अमोलला लय काय झालेलं नाही, त्यामुळे ना त्याला काय पथ्य असेल असं मला नाही वाटत. त्यामुळे तू एक काम कर, तू मस्तपैकी काजू बदाम आणि तूप टाकून ना गव्हाची लापशी बनव. वा विना काका, हा बेत अमोलला नक्की आवडेल या ठिकाणी. अरे डिस्चार्ज नंतर त्याचे होणारे लाड बघून ना त्याला भारीच वाटणार आहे बघ. मोना, मी तुला मदत करू का? चालेल? का नाही चालणार? अहो करा की मदत. एवढा आनंदाचा दिवस आहे. मोना, तू आणि रुपालींना जे वाटते ना गोडाधोडाचं ते तुम्ही करा मन लावून. बापू थँक्यू. आता तुम्ही बघाच, मी आणि मोना कसली भारी लापशी करतो. आणि बापू, आज ना मी एक नवीन डिश ट्राय करणार आहे. काय? हो. काय म्हणतोय पेशंट? काका मी पेशंट नाहीये, मला थोडं बरं वाटते. हो का? मला आधीच माहिती आहे. मी आपली मज्जा केली. पण मजा तर फ्रेंड करतात ना. अच्छा, मग मला तुमचा फ्रेंड समजा की. पण काका, मी असं कसं तुम्हाला फ्रेंड म्हणू? का बरं? आता मला एक सांगा, फ्रेंड काय करतो? फ्रेंड माझी मदत करतो, माझी काळजी घेतो, माझ्यासोबत खेळतो. हा, मग मी पण तुमची काळजीच घेतोय ना. हे बघा, ही सगळी औषधं मी तुमच्यासाठी घेऊन आलोय. पण काका, मला औषध आवडत नाहीत. माहितीये मला तुम्हाला औषध आवडत नाही, म्हणून तुम्हाला जे आवडतंय ते पण घेऊन आलोय मी. हे बघा. हा, चॉकलेट. घ्या. काका, तुम्ही माझे फ्रेंड आहात ना, मग मी चॉकलेट नक्की खाईन. आवडलं ना तुम्हाला? तुम्हाला लागले तर अजून सांगा बरं का, आपल्याकडे खूप सारे आहेत. हो काका. मग आता आपण फ्रेंड झालो ना? हो काका. सिम्बा कनेक्शन. सिम्बा कनेक्शन.
हा फक्त तुमच्यासाठी आणले. मला सारखं असं वाटतं का तुमचं आणि माझं काहीतरी नातं आहे. पण काका मी फक्त तुम्हाला आजच भेटलोय ना. नातं बनवायला काहीतरी चांगलंच केलं पाहिजे, रोज भेटलंच पाहिजे. असं कुठं काय लिहून ठेवलंय का? काय म्हणला? म्हणजे आयुष्यात काहीतरी वाईट गोष्टी घडल्या तरी नाती बनतातच की. तुमच्या बरोबर काय वाईट घडलंय का काका? हा माझं बी एक लेकरं होतं बघा, तुमच्यासारखंच, पण गेलं ते. काका हे काय करताय तुम्ही? मी मला माझ्या लेकराचे लाड करता आले नाहीत ना, म्हणून तुमचे लाड करतो. तुम्हाला पाहिलं ना की मला माझ्या लेकराची आठवण येते बघा. 2 वर्ष झालं माझं लेकरू माझ्यापासून लांब गेलं. लांब म्हणजे? लांब म्हणजे देवाघरी. मला त्याची लय आठवण येते बघा, आणि तुम्ही अगदी त्याच्यासारखेच आहेत. तुम्ही करा आराम, मी येतो. हां